अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आपण बघणार आहे ती तूळ रास असणार आहे. या महिन्यासाठी म्हणजेच जून महिन्यासाठी असणार आहे. जून महिन्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये कोणता बदल घडतोय, कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, कोणता अचानकपणे बदल, कोणता बदल कोणता बदल जो आहे तो तुमच्यामध्ये घडताना दिसतोय, कोणत्या चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी किंवा अशा ज्या की तुम्हाला माहित नाहीयेत आणि त्या अचानकपणे तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये थोडा त्रास पण दिसतोय, संघर्ष खूप वाढताना दिसतोय. पहिल्या आठवड्यामध्ये संघर्ष तर खूप दिसतोय आणि येणाऱ्या अमावस्यापर्यंत तुम्हाला थोडा मानसिक त्रास, मानसिक टेन्शन, मानसिक डिप्रेशन अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत होताना दिसत आहेत बऱ्यापैकी. तर कार्ड कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते की कोणतं कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे. तुळ राशीसाठी असणार आहे. ओके, पहिलं कार्ड जे आहे एस ऑफ सोर्स, किंग ऑफ पेंटिकल्स, द वर्ल्ड, व्हील ऑफ फॉर्च्यून, टू ऑफ पेंटिकल, किंग ऑफ सोर्स, सेवन ऑफ वॉन्स, एट ऑफ सोर्स. बऱ्यापैकी जे कार्ड आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण त्या अगोदर मला सांगायचं की तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 21 दिवस म्हणजे 15 दिवस अमावस्येच्या अगोदर 15 दिवस तुम्हाला मानसिक त्रास, मानसिक टेन्शन, मानसिक डिप्रेशन किंवा अचानकपणे काहीतरी घडलंय त्याचा त्रास तुम्हाला झालाय, त्याच्या काही गोष्टी तुमच्यावर साईड इफेक्ट झाल्या, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत या महिन्यामध्ये किंवा या 15 दिवसात होताना दिसत आहेत. त्यानंतर तुमची ग्रोथ चांगली वाढताना दिसत आहे, हार्ट चक्र ओपन होताना दिसतो आहे, थोडी चिडचिड कमी करायची आहे या महिन्यामध्ये. जास्तीत जास्त ह्या 15 दिवस म्हणजे अमावस्येच्या काळामध्ये तुम्हाला चिडचिड जास्त करायची नाहीये. त्याचा दुष्परिणाम म्हणजे जी शक्ती एक शरीरात एक एनर्जी असते जी आपली खेचून घेत असते, निगेटिव्ह शक्ती, ती थोडीशी कुठेतरी अमावस्येला तुम्ही केंद्रित करायचं नाहीये. कमी कमी चिडचिड करायची. जेवढं तुम्ही खेचून घ्याल ते सगळ्या निगेटिव्ह गोष्टी, तेवढं ते आपल्यामध्ये मुरून आपल्याला जास्त पुढे जाऊन त्रास होण्याची शक्यता असते. होता होईल तेवढं तुम्हाला या महिन्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या किंवा ह्या येणारे 15 दिवस थोडं चिडचिड कमी करायची आहे. निगेटिव्ह गोष्टी कितीही घडल्या तरी शांतता घ्यायची आहे. जेवढं तुम्ही स्वतःला मॅनेज कराल, स्वतःला मेंटेन ठेवाल, तेवढंच तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी पुढे जाऊन होताना दिसत आहेत. पुढे म्हणजे या महिन्याच्या 15 दिवसाच्या नंतरच्या 15 दिवस जे आहेत त्यामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी त्या काळामध्ये घडताना दिसतात. त्याचं फळ म्हणजे आता जर 15 दिवस तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही त्याचे शांत राहिलात किंवा फक्त जे काही होतंय ते फक्त बघत राहिलात किंवा शांततेत राहिल्या सगळ्या गोष्टी, तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला त्याच्या 15 दिवसानंतर बघायला मिळेल. तर चिडचिड झाली तुमची, तुम्ही रिॲक्ट झाला, अति रिॲक्ट झाला, त्या गोष्टींवरती तुम्ही रिटर्न बोलत राहिलात किंवा त्या गोष्टीवर वाद घालत राहिलात, तर त्याचं फळ पण 15 दिवसाच्या नंतर निगेटिव्हच तुम्हाला भेटणार आहे. मग ह्यावरती तुम्हाला सेटल करायचा आहे हा महिना, की महिन्याच्या 15 दिवस अगोदर जितकं बॅलन्स व्यवस्थित कराल, जितकं मेंटेन म्हणजे माइंड जेवढं सेट ठेवाल, तुमचं शांत ठेवाल, स्वभाव शांत ठेवाल, येईल त्या सगळ्या गोष्टीला जेवढं तुम्ही सामोरे जाल, तेवढंच तुम्हाला पुढचे 15 दिवस चांगलं भोगायला मिळतील किंवा चांगलं त्याचा पर्याय तुमच्या आयुष्यात येताना दिसेल. आणि एकदम फास्ट घडताना दिसतायत त्या गोष्टी. जेवढं चांगल्या गोष्टी, जेवढं जे देणार आहे ह्या 15 दिवसात त्याचा रिटर्न तुम्हाला ह्या 15 दिवसात भेटताना दिसतंय. आणि मेहनतीचा त्रास होईल तुम्हाला. होती कामं थांबतील, होती तुमची कामं सगळी तिथंच अडकून पडतील. एखाद्याने शब्द दिला आणि तो अचानक बदलला, असं पण काही गोष्टी होताना दिसेल तुम्हाला. ते सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये बघायला मिळेल. तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगाल, की "हो ताई, हे तुम्ही सांगितलं होतं ते खरं होतं." आणि तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, त्यात सुद्धा खचून जायचं नाहीये. जर 15 दिवसात निगेटिव्ह घडत असेल, तरी सुद्धा तो मार्ग सोडायचा नाहीये. तुम्हाला त्यावरती फोकस देऊन काम करायचं आहे. कारण तुम्हाला तुमच्यावर माइंड सेट ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे किंवा चांगलं काहीतरी घडणार आहे. हे जर डोक्यात ठेवून तुम्ही जर ह्या 15 दिवसात जर कामाचा एक चांगला संघर्ष ठेवला,
तर कदाचित याचं फळ तुम्हाला पुढच्या 15 दिवसात मिळताना दिसतंय. डबल, टिबल असं चांगल्या पद्धतीचं कामाचं फळ तुम्हाला भेटताना दिसतंय. कामामध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये ग्रोथ वाढताना दिसते आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होताना दिसत आहेत तुमच्या. दुसरं अजून असं आहे की 2 नंबर तुम्हाला आहे तो शुभ आहे. कारण इथं 2-2 जी संख्या आहे ती बऱ्यापैकी एक अ, 2 संख्या जी आहे ती बऱ्यापैकी जास्त वेळा आलेली आहे. 2 नंबर आहे तो तुम्हाला लकी आहे. 2 नंबर आहे तो खूप शुभ आहे तुमच्यासाठी आणि चिडचिड कमी करायची आहे. रविवार तुम्हाला शुभ असणार आहे. पांढरा रंग शुभ असणार आहे. ब्लॅक रंग किंवा केसरी रंग तुम्हाला परिधान करायचा नाहीये. खंडोबाची भक्ती तुम्हाला करायची आहे किंवा रविवारी तुम्हाला एखाद्या देवताला जाऊन यायचं आहे. रविवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आणि चिडचिड करायची नाही. खरंच चिडचिड करू नका. केसरी, लाल, लाल फूल जे आहे ते गणपतीला व्हायचं आहे या महिन्यामध्ये. रविवारी किंवा गुरुवारी, मंगळवारी ह्या वाराला गणपतीला फुल व्हायचं आहे. पण रविवार जो आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे आणि अशुभ जो वार आहे तुम्हाला तो 12, 3 नंबर जो आहे तो तुम्हाला अशुभ असणार आहे. बुधवार जो आहे तो तुम्हाला अशुभ असणार आहे या महिन्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो मैत्री संदर्भ जास्त रिलेशनशिप ठेवायची नाहीये या महिन्यामध्ये. येणारे 15 दिवस तर तुम्हाला असं व्यवस्थित बॅलन्स करा. पुढचं पुढे बघू. त्याची इतकी निगेटिव्ह एनर्जी असते ना, की ती तुम्हाला सांगताना किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवताना ते मला इथं खूप त्रास होत असतो, की ती एनर्जीच तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत परमेश्वर. किंवा ती निगेटिव्ह शक्ती जी इथं दिसते आहे, ती कुठेतरी माझ्यावरती पण हॅवी होत असते. मला सुद्धा त्रास देत असते, की जेवढं क्लिअरिटी तुम्हाला मला द्यायची आहे, ती क्लिअरिटी मला तुमच्यापर्यंत होऊ देत नाही किंवा पोहोचवून देत नाही किंवा तुम्हाला जसं मला समजावायचं आहे, जसं मला तुम्हाला सांगायचं हे तुम्हाला सांगून देत नाही. असं मला ह्या कार्ड बघून जे असं निगेटिव्ह शक्ती माझ्या शरीरावरती म्हणा, माझ्या डोळ्यावरती खेचली जाते, माझ्या मानसिकते मनावरती खेचली जाते. इथं पूर्ण निगेटिव्ह शक्ती जी आहे ती खेचली जाते. कारण मी मगापासून सांगते तुम्हाला सतत, की 15 दिवस तुमचे वाईट जाणार, 15 दिवस वाईट जाणार. हे मला ते सांगून देत नाही. ते माझं लक्ष दुसरीकडे वेधायला बघतात. त्या 15 दिवसात काय घडणार? हे बऱ्यापैकी जेवढं मला आठवतंय, जेवढ्या मला ह्या कार्डमधून इंट्युशन्स येतात, मी जितकं सांगायला जाते, तितकं हे कार्ड माझं मन भटकवण्याचा प्रयत्न करते. ही एनर्जी साधीसुधी नाहीये. हे महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये जास्त बऱ्यापैकी नाहीये आपल्याकडे. पण ही ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा ऑल कंट्रीजमध्ये म्हणजे बाहेरच्या देशामध्ये ह्याला खूप मान आहे. ह्याचा सन्मान केला जातो. जसं आपण आपल्या देवतांचा सन्मान करतो, गणपती बाप्पांचा, स्वामी समर्थांचा सन्मान करतो, तसंच ह्या डेकचा ते सन्मान करत असतात. आणि आपल्याकडे बऱ्यापैकी इकडं कुणालाच याबद्दल माहिती नाहीये. तुम्ही YouTube वरती सर्च करा, Insta वरती सर्च करा, Google वरती जरी सर्च केलं तरी याची इटलीमध्ये सुरुवातीची जी स्थापना झालेली आहे ती सुद्धा आपल्याला समजून येईल. पूर्वजांनी जे आपल्यासाठी घडवलेलं आहे ह्या कार्डमधून ती निगेटिव्ह शक्ती होत नाही. ते पहिला हे जे आहे ते पत्त्या म्हणजे ते असं पिसून पत्त्या खेळत होते. त्यातून ही जशी एनर्जी त्यांना कनेक्ट व्हायला लागली. आता हे कार्ड जसे-जसं आज हे चित्र जे आहे हे त्यांच्यासोबत उद्या घडायला लागलं, परवा घडायला लागलं. तसं हळू-हळू त्यांना ते लक्षात यायला लागलं, की हे कार्ड बोलतायत. हे एक भविष्य दर्शवतायत. तेव्हा त्यांनी यात थोडा बदल करून अमेरिकेत ह्याच्यामध्ये बदल झाला थोडा आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलं. आपल्यापर्यंत म्हणजे सगळीकडेच पोहोचलं. बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जास्त माहिती नाहीये इतकंच. आणि हे जास्त टॅरो कार्ड इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आहे. मराठीमध्ये अजून तरी इतकं जास्त नाहीये. बऱ्यापैकी मला वाटतंय की 3-4 चॅनेल असतील यावरती. आता जास्त फेमस व्हायला लागले आपल्याकडे. पण शक्यतो इंग्लिश, हिंदीमध्ये जास्त फेमस आहे आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. हे पण तितकंच क्लिअर आहे. आपल्या मराठी माणसांपेक्षा त्या हिंदी आणि इंग्लिश लोकांना इंग्लिशमध्ये जे सांगतात, हिंदीमध्ये जे सांगतात किंवा गोव्याकडची जी लोकं सांगतात, त्यांना जास्त अनुभव आहे याचा. या टॅरो कार्डचा जास्त अनुभव आहे. कारण त्यांचा देवच आहे तो. ख्रिश्चन धर्म म्हणा, त्यात ते जास्त याला पूजलं जातं आणि आपल्या देवतांची पूर्ण डीपमध्ये माहिती जशी आपल्याला आहे. मग गणपती बाप्पा म्हणा, प्रत्येक देवतेची, स्वामी समर्थांची म्हणा, जे आपण काय केल्यानं काय होतं, काय केल्यानं काय होतं, हे आपल्याला जसं माहित आहे, तसं त्यांना माहिती नसतं. त्यांचं जे इंट्युशन्स आहेत ते आपल्याला माहित नसतं. जसं तुम्ही यात रमाल, ह्या कार्डमध्ये जसं तुम्ही कॅच होत जाल, तसं ते आपल्याला माहिती देत असतं. आणि जे 15 दिवस अगोदर मी जे सांगितलं, ते निगेटिव्ह शक्ती मला बरोबर फील होत आहेत. निगेटिव्ह. मी निगेटिव्ह होत जाते मग आणि पॉझिटिव्ह म्हटलं की पॉझिटिव्ह. हे खूप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इतकं वाईट आणि भयानक असतं ना, त्याचा दुष्परिणाम आपल्यावरती सुद्धा होत असतो. सो इतकं पण सोपं नाहीये ही कार्ड वाचणं आणि कार्डाची डेक हातात घेणं इतकं सोपं नाही. हे अचानक कुठेही तीर मारला जातो आणि याचा बॅकफायर माझ्यावरती सुद्धा होऊन जातो. हे पण इतकं सोपं नाहीये. डेक वाचणं हे कार्ड तुम्हाला वाचून तुम्हाला मी सांगणं हे एवढं सोपं नाही.
चुकून यातली चुकीची एनर्जी माझ्याकडे बॅकफायर जर झाली तर ते एखादे बाण मारल्यासारखे ते पटकन लागू शकते लागू शकते. तर आता आपल्या एनर्जीकडे अजून वळूया. अजून तुम्हाला गायडन्स काय आहे या महिन्यामध्ये? गायडन्स काय आहे? ओके, देवतेचाच कार्ड आलेला आहे. देवताची नित्य नेमाने सेवा करा, नित्य नेमाने देवाची आराधना करा, नित्य नेमाने स्वामी समर्थांची सेवा करा, किंवा तुमचे कुलदैवत कोण असेल तर त्या देवतांची सेवा करा. तुमच्या अजून एक मेसेज मला द्यायचा आहे की तुमचा दैवत कोणता जरी असेल तरी तो तुमच्या बंधनात कोणत्या आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला आवर्जून यावरती सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण इथे जर एनर्जी दिसते आहे तुमच्यावरती देव जे आहे, कुलदैवत जे आहे ते कुठेतरी बंधनात असताना दिसत आहे, तुमच्यावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होताना दिसतो आहे. ते सुद्धा आवर्जून बघा. तुम्हाला जर तसा काही त्रास होत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा. माझा नंबर मी खाली ऑलरेडी दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव, श्री स्वामी समर्थ.